जय शिवराय, जय भीम, जय संविधान. आपल्या भारताचं संविधान याबद्दलची माहिती मी आपल्याला सांगत आहे. आपले मूलभूत अधिकार काय आहेत याच्याबद्दलचे 3 भाग, त्यामधला शेवटचा भाग मी आता अनुच्छेद 23 मध्ये बद्दलची माहिती मी सांगत आहे तुम्हाला. एखाद्या व्यक्तीला जर अटक झालेली असेल किंवा अटक करणार असतील तर त्याची नियमवाटी काय आहेत याबद्दलचे 3 ते 4 व्हिडिओज मी आतापर्यंत बनवलेले आहेत आणि सोशल मीडियाला अपलोड केलेले आहेत. त्याचाच पुढचा भाग म्हणजे प्रतिबंधक स्थानबद्धतेची तरतूद करणाऱ्या कोणत्याही कायद्यान्वये कोणत्याही एका वा अनेक वर्गातील प्रकरणे कोणत्याही व्यक्ती जितका काळ स्थानबद्ध करता येईल तो कमाल कालावधी आणि खंड 4 उपखंड क या खालील चौकशीत सल्लागार मंडळाने अनुसरावयाची कार्यपद्धती कायद्याद्वारे विहित करता येईल. म्हणजे एखादा व्यक्ती जो आहे तर त्याला जर अटक झालेली असेल, जेलमध्ये त्याला ठेवण्यात आलेला असेल, त्याच्याकडून एखादा बेकायदेशीर गोष्ट घडलेली असेल तर त्याची कमाल कालावधी ठरलेला आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यावरती इतर वेगळे म्हणजे एक कलम वेगळा, दुसरा कलम वेगळा, यानुसार त्याचा प्रत्येक गोष्टीचा एक कालावधी ठरलेला आहे आणि त्या मर्यादित कालावधीपर्यंत त्याच्याविरुद्ध जे काही तुमचे पुरावे असतील या सगळ्या गोष्टींची पूर्तता करणे हे पहिलं काम पहिल्या तुमच्या चौकशीमध्ये असणार आहे. आता याच्या पुढची जी माहिती आहे, शोषणाविरुद्धचा हक्क, म्हणजे एखाद्या माणसावरती जर समजा एखादा व्यक्तीचा जो आहे त्याचं शोषण झालेला असेल तर शोषण म्हणजे काय, तर माणसाच्या अपव्यवहार आणि वेठबिगारी यांना मनाई, माणसांचा व्यापार, माणसांचा अपव्यवहार, व्यापार आणि बिगार व त्यासारख्या अन्य स्वरूपातील वेठबिगारी मनाईस करण्यात आली आहे आणि या तरतुदीचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन करणे हा कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध आहे. या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे सार्वजनिक प्रयोजनाकरिता सक्तीने किंवा करायला लावल्यास राज्याला प्रतिबद्ध होणार नाही व अशी सेवा करावयास लावताना केवळ धर्म, वंश, जात वा वर्ग या अथवा यापैकी कोणत्याही कारणावरून राज्य कोणताही भेदभाव करणार